गुरुपौर्णिमा आम्हा साई भक्तांच्या जीवनातील एक सुवर्ण दिवस. श्री सद्गुरू साईनाथ महाराज आपल्या जीवनात आले आणि आपलं जीवन सुखमय झालं. तर कधी तुम्ही हे जाणून घेतलं का की बाबांचं शिर्डीमध्ये आगमन कसं झालं? तर बाबांची आई वडील जन्मतारीख स्थान कोणालाच ठाऊक नाही. साई चरित्रामध्ये 4व्या अध्यायामध्ये या विषयावर वर्णन केलं गेलं आहे. बाबा वयाच्या 16व्या वर्षात शिर्डीमधील निंबावृक्षाखाली प्रगट झाले. या वृक्षाला आज गुरुस्थान म्हणून ओळखलं जातं. साई भक्त नाना चोपदार यांची आईने त्या काळात बाबांचं खूप सुंदर असं वर्णन केलं आहे की बाबा तरुण, तेजस्वी रूप, ब्रह्मज्ञान, सुंदर बालक सर्वांना आधी निंबवृक्षाखाली दिसले. बाबा सदैव निंबवृक्षाखाली ध्यान करत बसायचे. लोकांना पाहून आश्चर्य वाटायचं की इतकं कमी वयात ब्रह्मज्ञान कसं काय. बाबा आपलं जीवन सुखाने भरण्यासाठी शिर्डीमध्ये प्रगट झाले. त्यांच्याबद्दल जितकं बोललो तितकं कमीच आहे. पुढच्या 7 जन्मी